हेलो गाईज. तर आज होता संडे आणि मम्मी सकाळी 4 वाजताच गावी गेली होती. मम्मीच्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न होतं. सो आरामशीर उठले 9:30 वाजेपर्यंत आणि घरातली कामं आवरली. आज मस्तपैकी स्पेशल पावभाजी बनवणार होते. बनवली पण त्याचा व्हिडिओ नाही टाकता आला कारण का घरात सगळी गडबड चालू होती. रिधान होती, रिधान्या होती, त्यांच्या मारामारी मस्ती चालू होती. खूप सारा गोंधळ उडाला होता. त्याच्यामुळे काही व्हिडिओ शूट करता आला नाही. आणि मग दुपारी त्यांना भरवलं आणि माझं आज ऑफिसचं काम होतं जे आज मला वर्क फ्रॉम होम करावं लागलं संडे असून पण. सो संडे असून पण मी 5-6 नाही 5 नाही 7-8 इंटरव्ह्यू घेतले. काही इंटरव्ह्यू उद्यासाठी शेड्यूल पण केलेत. सो HR लोकांना संडेची पण सुट्टी नसते. काही काही लोकांना वाटतं HR हा खूप लाईक सिम्पल जॉब आहे जो कुणीही करू शकतो, पण नाही असं. ठीक आहे, तुमचा हा गोड गैरसमज ना तुम्ही डोक्यातनं काढून टाका की हा बाबा HR लोक कधी पण काही पण करू शकतात, किती पण त्यांना काय 10 वाजता येतात 6 वाजता निघून जातात, हे असं काहीच नाही आहे. HR लोक पण खूप काम करतात, फक्त एवढंच की ते तुम्हाला दिसून येत नाही. आणि काही गोष्टी अशा असतात की ज्या मॅनेज पण करायच्या असतात. ते इन केस पॉलिसी असतात, अटेंडन्स असे, सॅलरीज असे, सॅलरी निगोसिएशन असे, रिक्रुटमेंट असे. सगळ्यांना वाटतं की हा बाबा सिम्पल आहे, यांचं काय, यांना काय नाही काम, हे सिम्पल टाईमपास लोक आहेत. पण असं काही नसतं. आम्हाला पण कामं असतात, फक्त एवढंच की आम्ही येऊन तुमच्यासारखं सांगत नाही ए बाबा आज मला एवढं काम होतं, आज माझं हे टार्गेट ते टार्गेट नाही. आम्हाला पण टार्गेट्स असतात, आमची पण कामं असतात, आम्हाला पण डेडलाईन अचीव्ह करायच्या असतात. पण याचा अर्थ आम्ही कोणाला कमी लेखतो असं कधीच होत नाही. आणि काही काही लोकांना सवय असते की हा बाबा एच आर आणि ॲडमिन, जे लोक आम्हाला HR बरोबर ॲडमिन पण होतात ना, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे हा स्पेशली. तुम्हाला माहिती आहे HR आणि ॲडमिनमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. आणि जर खरंच नसेल माहीत ना, तर तुम्ही ना जाऊन गुगल करू शकता की HR आणि ॲडमिनमध्ये डिफरन्स काय आहे. मी कोणत्या जॉबला कमी लेखत नाही आहे. आणि ॲडमिन जर आणि HR नसेल ना, तर तो ऑफिसची किती ते 3-13 होतात ना, तुम्हाला नाही कळत. त्यामुळे जर तुम्ही आम्हाला असं डिस्ग्रेस करत असाल तर असं अजिबात करू नका. HR आणि ॲडमिन हा कंपनीचा बॅकबोन असतो. जेव्हा आम्ही सगळं सुरळीत ठेवतो ना, तेव्हा जाऊन कुठे तुम्ही कामं करू शकतात. जेव्हा तुम्ही आमच्याकडे प्रॉब्लेम घेता, तर माझा PC नाही चालत आहे, हे नाही चालत आहे, माझं सॉफ्टवेअर नाही चालत आहे, तेव्हा आम्ही असं जे तुम्हाला सांगतो की बाबा वेट कर, आम्ही काहीतरी सोल्युशन काढतो, ते सोल्युशन आम्ही दुसऱ्यांच्या डोक्यावर बसून काढून घेतो. ठीक आहे. आम्ही असं नाही म्हणत की नाही, आणि त्या आमच्या वेळेस खूप टोमणे मारले होते, HR काय करतो, ॲडमिन काय करतो, आम्हीच सगळं करतो. तुम्ही आहात, पण आमच्यामुळे पण तो असं नाही आहे की फक्त तुमच्यामुळे आम्ही तर आणि आमच्यामुळे तुम्ही नाही. जर तुम्ही फ्रंट लाईनवर खेळता तर आम्ही बॅकफूटवर खेळत असतो. ठीक आहे. जर तुम्हाला सगळ्या गोष्टी सिम्पल भेटत असतात ना, तर त्या आमच्यामुळे पण भेटत असतात. आम्हाला माहिती आहे तुमच्यामुळे कंपनीमध्ये काम येतं, पण आमच्यामुळे तुम्ही काम करू शकता. त्यामुळे एकमेकांना खाली दाखवण्यापेक्षा ना, काय म्हणतात, हां, बरोबरीने चाला. आम्हाला नाही असं वाटत की तुम्ही काही कमी काम करताय, कधी आम्ही बोलत नाही. जेव्हा तुमचे सगळे क्लायंट्स तुम्हाला ॲक्सेप्ट लाईक तुमचं क्रिएटिव्ह फर्स्ट स्टँडमध्ये गो करता, कधी कधी तुम्ही फ्री बसून असता, आम्ही कधी म्हणत नाही सोशल मीडियावाल्यांचं काम इझी आहे, प्रोडक्शनवाल्यांचं काम इझी आहे, याचं काम इझी आहे, त्याचं काम इझी आहे, नाही म्हणत आम्ही. कारण का आम्हाला माहिती आहे सगळ्यांची कामं डिफिकल्ट आहे. आणि प्रत्येकाने तो प्रोफेशन निवडला आहे. जर तुम्ही एक प्रोफेशन निवडला आहे, काय म्हणतात ते, कशाचा पण, तर तो तुमची चॉईस होती. आम्ही नव्हतं सांगितलं तुम्हाला निवडायला. आणि त्यासाठी तुम्हाला एवढी हे करायची गरज नाही आहे. जर आम्ही HR पण निवडला तर आम्हाला माहिती आहे आम्ही कशासाठी निवडलं आहे. ठीक आहे. हे आम्ही डिफेन्सिव्ह नाही होते मी, बट एक फॅक्ट आहे. जे लोक HR आणि ॲडमिनला कमी समजत असतात ना, त्या लोकांसाठी हा फॅक्ट आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही कुठे काय बोलता. नुसतं सगळ्यांसमोर ह्या ह्या करून बोलल्याने ना काही फरक नाही पडत. ठीक आहे. सगळ्यांसमोर असं दाखवायचं की बाबा हां, आम्हीच तेवढं काम करतो, हे काही काम नाही करत. प्लीज गाईज, आम्ही पण काम करतो. फक्त आमचा तुमच्यासारखे ना आम्ही 100 लोकांसमोर ओरडत नाही की मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं. आम्ही कामं करतो. आणि तो मेच्युरिटी आमच्यामध्ये आहे ना, की कसं बोलावं लोकांसमोर, कसं नाही. एवढी मेच्युरिटी आहे. तुमच्यामध्ये नाही आहे तेवढी मेच्युरिटी. तुम्ही बोलता लोकांसमोर की याच्यावाले काही काम करत नाही. याच्यावालेच भरपूर काम करतात. रादर तुमच्यापेक्षा खरंच खूप काम करतात, पण ते तुम्हाला दिसत नाही कारण का आम्हाला सांगायला आवडत नाही ते. ठीक आहे. तर माझा संडेचा व्लॉग कुठे गेला काय माहिती. तर ठीक आहे, आता थोड्या वेळात मी तुम्हाला माझ्या आरी वर्कचं पण दाखवेल. मी आरी वर्कचे माझे डिझाईन्स थोडे इम्प्रूव्ह केले आहेत, सो बघा आणि सांगा.